तर मित्रांनो, तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का? ई-KYC पूर्ण केलं नसेल तर तुमचं वेतन अडकू शकतं आणि आता सरकारने दिली आहे शेवटची मुदतवाढ. तर सगळी माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या नव्या GR बद्दल माहिती पाहणार आहोत. हा GR विशेषतः सेवार्थ प्रणालीतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 23 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी 27 मार्च 2026च्या GR नुसार सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना एप्रिल 2026च्या वेतनापूर्वी ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. पण अजूनही काही विभागांमध्ये ई-KYC पूर्ण झालेले नाही हे शासनाच्या लक्षात आले. म्हणूनच आता सरकारने ई-KYC पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तर आता सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मे 2026च्या वेतनापूर्वी म्हणजे जे जून 2026मध्ये मिळेल ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. तर हा कोणाला लागू आहे? तर हा GR जिल्हा परिषद, अनुदानित व मान्यताप्राप्त शाळा, शालेय शिक्षण विभाग, कृषी व पशुसंवर्धन विद्यापीठे, महाविद्यालय, आदिवासी आश्रमशाळा, वैद्यकीय व तांत्रिक शिक्षण संस्था आणि सामाजिक न्याय विभागाच्या संस्था म्हणजे जवळपास सर्व सरकारी व अनुदानित कर्मचारी यामध्ये येतात. या सर्व संस्थांना लागू आहे. नंतर महत्त्वाची सूचना, तर सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्वांनी वेळेत ई-KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा वेतनावर परिणाम होऊ शकतो. तसेच महा-IT ला देखील निर्देश दिले आहेत की ई-KYC नोंदणीची सुविधा प्रणालीमध्ये उपलब्ध करून द्यावी. तर मित्रांनो, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.